सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापुरातील अनाथ आश्रमातील मुलींशी विवाह लावून देतो अशी जाहिरात एका महिलेनं केली होती। त्यानंतर महाडमधील सुतार कुटुंबानं तिच्याशी संपर्क साधला असता त्यावेळी त्या महिलेनं लग्न करण्याच्या तयारीनं या असं सांगून सुतार कुटुंबियांकडून 15,000 रुपये घेतले। हे कुटुंबीय कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर या कुटुंबानं कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन फसगत झाल्याबद्दल लेखी तक्रार दिली आहे। आम्हाला फेसबुकवरती एक ॲडव्हर्टाइज भेटली होती। त्या ॲडव्हर्टाइजनुसार आम्ही त्या इथे कॉन्टॅक्ट केलं। फेसबुकवरती शिवराज 96 कुली मराठा असा ग्रुप आहे। त्या ग्रुपवरती ॲडव्हर्टाइज होती। त्या ॲडव्हर्टाइजमध्ये अनाथ मुली आहेत, त्या अनाथ मुलींचं लग्न लावून देतात अशी ॲडव्हर्टाइज होती। त्यांनी त्याच्यावरती आम्ही कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांनी आम्हाला पहिले 6,000 रुपये रक्कम भरायला सांगितली होती। ती फॉर्म भरण्यासाठी 6,500 रुपये रक्कम सांगितली होती। ती भरली आम्ही। त्यांनी तो फॉर्म पाठवला। फॉर्म पाठवल्यानंतर आम्हाला 2 मुलींचे फोटोही पाठवले। त्या 2 मुलींपैकी आम्हाला सांगितले की ह्या 2 मुलींना तुमचा मुलगा पसंत पडलेला आहे, तर येत्या काही दिवसात तुमचं त्याचं आणि तिचं लग्न लावून देण्यात येईल। तर त्यासाठी तुम्हाला गेट पास बनवावं लागेल की तुम्हाला इथे अनाथ आश्रमासाठी पास बनवावं लागेल। तर त्यासाठी तुम्हाला 7,000 रुपये पे करायला लागतील। तर आम्ही 7,000 रुपये पे केले। आम्ही त्यांच्याकडे ॲड्रेसही मागत होतो। पैसे पे करायच्या अगोदरही ॲड्रेस मागत होतो की आम्हाला काहीतरी लोकेशन सांगा की आम्ही तिथे पोहोचू। त्यांनी फक्त आम्हाला एवढं सांगलं की आम्ही असं लोकेशन सांगत नाही, कारण की काही जण कुटुंब पिणारे खाणारे लोक येतात आणि असे धिंगाणे करून जातात। त्यासाठी त्यांनी आमच्याकडे काही लोकेशन आम्हाला शेअर केलं नाही। ज्यावेळेला 7,000 रुपये पे करत होतो त्यावेळेलाही आम्ही तेच बोललो की लोकेशन पाठवा। त्यावेळेला त्यांनी लोकेशन पाठवलं नाही। मग त्याच्यानंतर मग आम्ही 7,000 रुपये पे केल्याने आम्हाला त्यांनी 10 एप्रिल ही तारीख दिली लग्नासाठी। त्या तारखेला तुमचं लग्न होईल असं त्यांनी तारीख दिली। ती तारीख दिल्यानंतर आम्ही 8 तारखेला त्यांना कॉन्टॅक्ट केलं की बाबा आम्हाला गेट पासचा फोटो तरी शेअर करा की बाबा आमचा गेट पास तयार झालेत म्हणून। तर त्यांनी तेही पाठवले नाही। मग 9 तारखेला आम्ही पुन्हा एकदा फोन केला। पुन्हा फोन केल्यावरती त्यांनी काही फोन उचलला नाही। त्यांनी रात्री आम्हाला 10 वाजता तर आम्ही परत रिटर्न कॉल केला। त्यावेळेला त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि आम्हाला सांगितलं की ही तारीख आता पोस्टपोन झालेली आहे। तारीख गेलेली आहे 25 एप्रिलवरती। तर आम्ही बोललो ठीक आहे चालेल। मध्यस्थी आम्हाला सांगितलं की 22 तारखेपर्यंत तुमचे गेट पास रेडी होतील, तुम्हाला 22 तारखेला सगळे काही डॉक्युमेंट्स भेटतील। तर आम्ही 22 तारखेला त्यांना कॉन्टॅक्ट केलं। तर 22 तारखेला त्यांनी काही कॉल रिसीव्ह केला नाही आहे। ज्यांचे नंबर त्यांच्याकडे ऑलरेडी गेले होते त्यांच्या नंबरवरून सगळ्यांच्या नंबरवरून कॉल करून बघितले, कॉल काय त्यांनी रिसीव्ह केला नाही। मग 23 तारखेला मी माझ्या पर्सनल नंबरवरून कॉल केला की किमान बघूया कॉल उचलून। तर त्यांना कॉल केला तर त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि त्याची पण रेकॉर्डिंग आहे। रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्ड आहे की 30 सेकंदच माझ्याशी बोलल्या त्या। त्यांना मी विचारलं की आमच्या लग्नाची तारीख काय आहे, 25 तारीख फिक्स आहे ना? तर त्यावेळेला बोलल्या मी बाहेर आहे, बाहेर असताना मी ऑफिसमध्ये नसल्यामुळे मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही। या कुटुंबियांची फसवणूक करणाऱ्या महिलेनं अन्य काही लोकांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे।